सभापती महोदय, महानगरपालिका स्थापन करू 85ला आमची महानगरपालिका अमरावती स्थापन झालेली आहे। त्याचं उत्पन्नाचा स्रोत टॅक्स आणि नंतर आता GST आणि वित्त आयोग। आता महानगरपालिका आमची जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जे भेटते त्याच्यात आम्हाला जवळपास ज्यावेळेस टॅक्स व ऑक्ट्रा होता, ऑक्ट्रानंतर आपण त्याला स्थानिक कर लावला LBT आणि त्याच्यानंतर मग आपलं ते परिवर्तित झालं GSTमध्ये। तर त्यावेळेस आमच्या इथं ऑक्ट्रा असताना जवळपास जे उत्पन्न येत होतं ते स्थानिक कराच्या याच्यात जवळपास आमचं कमी झालं, जवळपास 40% कमी झालं। 40% कमी झाल्यानंतर आपलं GSTचं जे आपण देतो महानगरपालिकेला तर ते आपण 8% GST त्याच्यावर देतो। 8% GST मागील 3 वर्षाचा आपण त्याचा ॲव्हरेज काढतो आणि मागचा 3 वर्षाचा ॲव्हरेज काढल्यामुळं आमचं जे स्थानिक कर जो होता तो LBT कमी येत होता। तुम्हाला माहीत आहे की LBT नको म्हणून राज्यात त्यावेळेस मोठं आंदोलन झालं। LBTमुळं उत्पन्न कमी येत होतं, ऑक्ट्रामुळं जास्त येत होतं आणि आमचा जो 8%चा 3 वर्षाचा मागील काढला तो तुमचा स्थानिक करावर काढला, LBTवर काढला, त्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं। आज आम्हाला जवळपास ऑक्ट्रामधून जे पैसे भेटतात त्याच्यात आज आम्हाला 150 कोटी भेटतात, ते जवळपास 450-500 कोटी रुपये भेटायला पाहिजे होते। तर यात दुरुस्त करण्याची गरज आहे, कारण की ही बाब जसं नगरविकास खात्याची आहे तसंच GST वित्त विभागाची आहे। मी दोन्ही बाबी याच्यात वाचल्या तर माननीय अजितदादा इथं उपस्थित आहे, माझं त्यांना विनंती आहे की आमचा जो GSTचा गॅप आहे, आमचा तो GSTचा गॅपबाबत आपण निर्णय घ्यावा। तसंच आपण जर पाहिलं तर महानगरपालिका अमरावती असो की ड वर्ग महानगरपालिका असो, तिथं नगरोत्थानमधून आपण पैसे देतो आणि नगरोत्थानचा आपला जो GR आहे त्या नगरोत्थानच्या GRमध्ये महानगरपालिका किंवा नगर परिषद यांचं 30% कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे असा आपला GR आहे। परंतु ह्या ड वर्ग महानगरपालिका जी आहे ते 30% रेव्हेन्यू देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे नगरोत्थानचं जो निधी आहे तो अशा ड वर्ग महानगरपालिकेला मिळू शकत नाही। म्हणून हा जो 30% नगरोत्थानचा नगरपालिका आणि महानगरपालिका ड वर्गाला जो आहे तो 5% करण्यात यावा, त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला पैसे भेटतील। तसंच आपण जर पाहिलं तर वित्त आयोगाचे जे पैसे मिळतात, वित्त आयोग हा असं 2 वर्ष झाले वित्त आयोगाचे पैसे आम्हाला मिळाले नाही, ड वर्ग महानगरपालिका असो किंवा इतर महानगरपालिका। कारण की आपल्या नियमामध्ये असं आहे की वित्त आयोगाचे पैसे जे आपण वितरित करतो तिथे जर बॉडी नसेल तर ते पैसे आपण वितरित करत नाही आणि त्याच्यामुळं आज जवळपास 2 वर्ष झाले वित्त आयोगाचे पैसे महानगरपालिका यांना मिळत नसल्यामुळे महानगरपालिका अडचणीत आल्या आहे। कारण की वित्त आयोगाचे पैसे आपण कचरा सांडपाणी याच्यासाठी वापरतो आणि ते पैसे येत नसल्यामुळे आमची परिस्थिती महानगरपालिकेची दिवसेंदिवस खालावत आहे आणि कर्मचाऱ्याचे पगारसुद्धा होऊ शकत नाही। कारण की टॅक्स रिव्हिजन आम्ही केलेला आहे, आम्हाला जो 35 ते 40 कोटी रुपये टॅक्स पूर्वी येत होता, आम्ही त्याचं संरक्षण केलं। संरक्षणातून आज जवळपास 100 कोटीपर्यंत टॅक्स येत आहे, परंतु तरीसुद्धा आमचं त्याच्यातून भागत नाही, कारण की वित्त आयोगाचे पैसे येत नसल्यामुळं सर्वात स्थान आमच्या इथं पडलेलं आहे।